छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तमाम शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान आणि आशास्थान सन्माननीय खासदार राजू शेट्टी, या मंचावरती उपस्थित असणारे भारत बँकेचे चेअरमन विठ्ठलजी मोरे, दुसरे आमचे सहकारी मित्र, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वरेकर साहेब, शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, दुसरे आमचे माजी सहकारी मित्र आणि माजी उपसभापती राजगुण पाटील, संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे, सर्वच सन्माननीय व्यासपीठ। खरं म्हणजे नामोल्लेख घेत असताना बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण उदगाव नगरीमधील तमाम नागरिक आपण हा आवाज पोहोचतोय। दोस्तांनो, मगाशी विठ्ठल मोरेंनी बोलण्यामध्ये थोडंसं गफलत झाली त्यांची। दादाला विधानसभेमध्ये हा आवाज उमटवायचा आहे म्हणून दादा पाठीमागे आला। कृपा करून विठ्ठलराव तो गैरसमज करू नका, त्यासाठी मी पाठीमागे आलेलो नाही। तुम्ही त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर माझ्यावर होता। काय नेमकं विचार मंथन चालू होतं हे खऱ्या अर्थानं लोकांना माहिती आहे। 1991 साली सुरू झालेला प्रवास दत्त कारखान्याच्या पेपर मिलच्या पाणी प्रदूषणातून सुरू झाला। वंदनीय शरद ऋषींचा विचार त्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आत्मसात केला। शिरोळच्या शाहू वाचनालयाच्या कट्ट्यावर बसणारी आम्ही तरुण मंडळी त्या काळात शेतकऱ्यांचा विचार बोलून दाखवत असताना आम्ही मंडळी चेष्टेचा विषय होतो। राजू शेट्टी असतील, अविनाश माने असतील, दत्ता माने, प्रकाश गावडे पैलवान आणि लोक आमची चेष्टा करायची त्याला। आणि तिथून चालू झालेला प्रवास हा बघता बघता या उदगावच्या सांडपाण्यावर आला। वसाहतीतून जाणारं सांडपाणी, आमचे सहकारी दशरथ घाटगे, सावकर मादनाईक, ही सगळीच मंडळी, आप्पासाहेब जमादार, भरपूर नावं घेता येते। आणि मग बघता बघता ही सर्व सगळ्या तालुक्यामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून काम करत असताना मारहाणीनंतर आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्य झाले राजू शेट्टी या मतदारसंघातनं, आणि मग पुढे जाऊन काही मतभेदातनं शेतकरी संघटनेची स्वाभिमानी शेतकरी संघटना दोस्तांनो तयार झाली। एवढा मोठा इतिहास 95-96 पासून आज अखेर संघटनेची स्थापना 2004 साली स्वाभिमानी नावाने झाली। आणि त्या काळात बऱ्यापैकी लोकांनी किती मोठा संघर्ष केला हे सांगितलेलं आहे। 2011 सालचा संघर्ष तर कितीतरी भयानक अशा पद्धतीचा। हायवे रोखल्यानंतर ज्यावेळेला दंगल झाली जोरात हायवेवरती, त्याला आम्हा सगळ्यांना अटक करण्यात आली। विषय काय होता, राजू शेट्टींना इंदापूरमध्ये बारामतीच्या आंदोलनानंतर अटक झाली। हा बातमीचा प्रभाव या भागात पडला। आम्हाला संध्याकाळी 7 वाजता कळालं तिकडे अटक झाली। या ठिकाणी सागर संभूशेटे आहे।
तातडीची बैठक झाली माझ्याच घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी चक्का जामची हाक दिली आणि चक्का जामचा परिणाम काय झाला 72 आरोपींना अटक झाली. शाहूपुरी जेलला लक्ष्मीपुरी जेलला काही लोकांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं. ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये आता त्या ठिकाणी शाहूपुरी पोलीस स्टेशनचं काम चालू आहे. त्या तळघरात आम्हाला ठेवलेलं होतं. अक्षरशः विठ्ठलराव पहिले 5 दिवस पीसीचे कसे काढले भयावह आहे. ज्या ठिकाणी असा फपुडा त्या खोलीत पडलेला होता कधीच ती खोली झाडलेली नव्हती. लॉकअपमध्ये ठेवायला जागाच नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ठेवलं. ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये आहे त्या कपड्यासह आम्ही रात्रभर त्या खोलीमध्ये राहिलो आणि अशा 5 रात्री काढल्या. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आम्ही उठून एकमेकाकडे बघायला लागलो त्यावेळेला आम्हीच एकमेकाला ओळखत नव्हतो. भगवान काटे असतील चौकर मादनाईक असतील त्या रूम मध्ये पाय लांबडा करायला सुद्धा जागा नव्हता. त्या अवस्थेत आम्ही 11 आरोपी आत कसे झोपलो असून बघा. प्यायला पाणी मागितलं तर पोलीस सरळ बोलत नव्हते. शिवी देऊन सांगत होते त्या टाकीचं पाणी पी जा. कुठल्या ज्या टाकीच्या पाण्यातनं आम्ही शौचाला जात होतो. कुणासाठी या यत्न सोडल्या आपण. गुन्हा काय आमचा. बापाच्या शेतीतल्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करतोय. हे काय एकट्यासाठी सगळ्या जगासाठी आम्ही भाव मागतोय. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर आम्ही 28 दिवसानंतर कळम्यातनं बाहेर आलो. मी ज्यावेळेला कॉलेज पास आउट झालो त्यावेळेला विश्वास कारखान्याला काही भागात आमच्या ऊस जात होता. त्या काळात माझ्याही शेतातला ऊस गेला होता. पहिलं बिल मागायला गेल्यानंतर त्यावेळेला माझे वडील हयात होते. मग आमच्या वडिलांबरोबर त्या काळात सरदार कोर्णे असतील बाळासाहेब स्वामी असतील वसंत तोडमुंगे असतील ही माणसं त्यावेळेला बस न गेली होती बिल आणायला. बिल लवकर झालं नाही आणि रात्री उशिरा बातमी आली गावाकडं कारखान्यावरती हवेत गोळीबार झालाय. ही शेतकऱ्यांची अवस्था. 95-96 साली झोनबंदीचं आंदोलन झालं शरद जोशींच्या नेतृत्वाखाली. झोनबंदी म्हणजे काय आजच्या तरुण पिढीला दोस्तांनो माहित पण नाही. इथं आमचा एक सहकारी बसलाय. झोनबंदी म्हणजे ज्या भागातला कारखाना त्या भागातला ऊस तिथंच गेला पाहिजे. दुसऱ्या कारखान्याला पाठवायचं नाही. भले 2-2 वर्ष बिल नाही मिळालं तरी ऊस तुमचा तिथंच गेला पाहिजे. याचं नाव झोनबंदी. झोन एरिया हे कुठवली कुणी शरद जोशींच्या आणि आमच्या सगळ्यांच्या बाकीच्या लोकांच्या मागणीनंतर आंदोलनानंतर 95-96 ला शिवसेना भाजपचं सरकार होतं. मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यावेळेला झोनबंदी काढली. एवढ्या कठीण प्रसंगातून आलेली शेतकरी संघटना झाले मधल्या काळात काही मतभेद. 2014 साली संघटनेचा बाहेर पडलो. तमाम तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य केलं. मतदान केलं. तब्बल 21,000च्या फरकानं आमदार झालो. मात्र चळवळीला नख लावायचं काम या उल्हास पाटलानं अजिबात केलेलं नाही. आज आमचे काही सहकारी दशरथ घाडगे सारखे घरात बसून माझं भाषण ऐकायला लागलं. तिथं पण आवाज पोचायला लागला. खात्री आहे लाईव्ह लोकेशन चालू आहे. या ठिकाणी दशरथ घरात बसून सभा अटेंड करायला लागला. मला चांगलं माहिती. त्याचं कारण काय. शेतकऱ्यांच्या वरती ज्या ज्याला अन्याय झालाय त्याच्याला आम्ही मंडळी पेटून उठलो. 2014 ते 2019 आमदार निवास मधली जी माझी रूम आहे 423 त्या खोलीमध्ये सगळ्यात जास्त राबता हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बिल्ला लावलेल्या लोकांचाच होता. कारण ते माझे चळवळीतले सहकारी होते. त्यावेळेला मी नंतरच्या काळात आमदार झालो
म्हणून दोस्तांनो ते त्यावेळेला येत होते. 2021ला मी पराभूत झालो म्हणून काय चळवळीची नाळ तुटली नाही. ज्या वेळेला चळवळीला अडचणीत आणायचं काम चालू होतं राजकारण्यांच्या माध्यमातून, संघटना ज्या वेळेला निर्णय चुकत होती त्यावेळेला निश्चितपणानं इथं असणारी काही सहकारी वास्तविकता बोलायला पाहिजे की हा निर्णय चुकलाय, जरा दुरुस्त करून घ्या, हे सांगणारा पहिला माणूस उल्हास पाटील होता. विठ्ठलराव बोला जरा, राजगुण बरोबर काय, सचिन कितीतरी लोकांना सांगितलंय मी या ठिकाणी हा निर्णय चुकला, उद्याच्या काळामध्ये या विषयावरती अडचण तयार होणार आहे. त्या मुंबईच्या सभागृहाच्या बाहेर ज्यावेळेला आमदार लोक गप्पा मारतात त्यावेळेला शेतकऱ्यांची भाषा बोलणारे किती असतात. ज्या वेळेला या ठिकाणी आंदोलन चालू होतं जिल्ह्यामध्ये, नागपूरला अधिवेशन चालू होतं, नागपूरच्या अधिवेशनामध्ये FRP बद्दल बोलणारा पहिला आमदार पश्चिम महाराष्ट्रातला उल्हास पाटील आहे. भाषण काढून बघा. एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये साप चावला, यड्रावच्या शेतकऱ्याला बैलावरच्या अंगावरती तार पडली, बैल खाली कोसळला म्हणून शेतकरी उठवायला गेला आणि 38 वर्षाचा शेतकरी, जवान शेतकरी त्या ठिकाणी मयत झाला. सभागृहामध्ये बोलणारा त्यावेळेचा आमदार फक्त आणि फक्त उल्हास पाटील होता. तो शिरोळ तालुक्यात जन्माला आला होता. नंतरच्या काळात चळवळीला काही पराभव पत्करावे लागले, मला काही पराभव पत्करावे लागले. काल झालेल्या लोकसभेच्या नंतर वर्तमानपत्रातली बातम्या काढून बघा. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निश्चितपणानं पहिल्या नंबरला उल्हास पाटलांचं नाव होतं. नंतरच्या काळात कारखान्याच्या चेअरमनचे नाव यायला लागलं आणि मग चेअरमन फोन करायला लागले, तुम्हाला मिळालं तर तुम्ही, आम्हाला मिळालं तर तुम्ही आमचा उपचार करला. काही बातम्या येऊन गेल्या. मात्र हा उल्हास पाटील सिस्टमला पाठवला कमी पडला, डावपेचाला उल्हास पाटील कमी पडला, पैसा खर्चाला उल्हास पाटील कमी पडला. चर्चा काय होती माहितीये, उल्हास पाटील माणूस चांगला आहे हो, खरं पैसे नाहीत उल्हास पाटलाकडे. पुढनं कारखानदार यायला लागलाय, त्याला टक्कर द्यायला दुसरा कारखानदारच पाहिजे. आता आमच्या बापानं कारखाना काढला नाही, आमची काय चूक झाली. एक काढला होता बहुजनांचा कारखाना, तो कशा पद्धतीनं बाजूला गेला तो एक वेगळा इतिहास. मात्र या सगळ्यावरती आमच्या गरिबीची चेष्टा झाली. 26 तारखेला मी मुंबईमध्ये होतो. माझे सहकारी मित्र विकास पाटील, कमरुद्दीन पटेल, मधुकर पाटील, संजय अनुशे, मातोश्रीवरती मी स्वतः गेलो होतो. टीव्हीला पट्टी पडायला लागल्या 280 शिरोळ काँग्रेस गणपतराव पाटील. आणि तरी मला सांगितलं लागायला लागलंय काँग्रेसवाल्यांनी जरा चूक केल्या, त्याची यादी दिल्लीत दुरुस्त होणार आहे, 1-2 तासात तुम्हाला एबी फॉर्म मिळून जाईल. दिवसभर थांबलो. 27 तारखेला वाढदिवस होता म्हणून गावी आलो. 27 तारखेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम तालुक्यातले सहकारी मित्र ज्यांचे ज्यांचे माझ्याशी संबंध होते ते सगळे येऊन मला भेटून गेले. दादा काहीतरी अडचण आहे, कदाचित तुम्हाला वेगळा विचार करायला लागेल, दादा तातडीनं मीटिंग घ्या. मीटिंग घेणं शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी अपक्ष अर्ज दाखल केला. अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर मग मात्र सगळ्यांचे डोळे उघडले, पटपट फोन यायला लागले. अरे नुसता अपक्ष कशाला भरलाय, जरा विचार करूया, गडबड करू नका. एका वेळेला संघटनेच्या माध्यमातून या बैठका चालू होत्या. सातत्याने या लोकांचे फोन होते, काहीतरी करायला पाहिजे, एकत्र बसायला पाहिजे. तुम्ही 2 दिवस भांडत राहिला, वाट मात्र शेतकऱ्यांची लागायला लागल्या. कारण नसताना हे सगळं फोपावायला लागले. सहकारी तत्वावर चालणारे कारखानदार सुद्धा आज खाजगी कारखान्यासारखं वागायला लागले. तुम्हा दोघांच्या भांडणामध्ये आमचे हाल व्हायला लागले. हे भाषणात खरं म्हणजे विठ्ठलराव सांगायला पाहिजे, आम्हाला आमदार व्हायचं आहे म्हणून पाठीमागे दोस्तांना आलो नाही.
माझ्या बापाची शेती करताना काय हाल झालेत, चळवळ वाढवण्यासाठी आम्ही किती त्रास सोसलाय. आज आमच्या समोर काय आलं राजकारण. या राजकारणाच्या निमित्तानं चळवळ डॉमिनेट व्हायला लागल्या. मला तर थांबायला लागलं तर ठीक आहे ना, पण कुठं थांबू. ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये आयुष्य सगळं घालवलंय, खर्च केलंय, त्यांचा माईक हातात घेऊन फिरू. माझ्यासारख्या तरुणाला ते अस्वस्थ करणार होतं. रात्री मासा तडपडल्यासारखा तडपडत होतो आणि म्हणून तातडीनं त्या दिवशी 28 तारखेला रात्री मीटिंग झाली आणि पुन्हा एकदा चळवळीचा झेंडा खांद्यावरती घेतलाय. नशिबानं चिन्ह सुद्धा दोस्तांनो पाना मिळालंय. बऱ्यापैकी लोकांची नट जरा लूज झाल्यात. काही लोकांची नट टाईट करायला लागणार आहेत. काही लोकांची जरा जास्त टाईट झाल्यात. एक साईडचं लूज करून दुसऱ्या साईडचं आवळायला लागणार आहे. टी मधनं पाणी बाहेर आणायचं असेल तर पाण्याचा वापर करून टी खुली करायला लागणार आहे. आवळत असताना लिकेज राहिलं तर पुन्हा खोलून पॅकिंग नवं टाकायला लागणार आहे आणि पाय घेऊन आवळायला लागणार आहे. त्यावेळेला तुमच्या हातात उसाच्या दराचे पैसे पडणार आहेत. काय लोकांनी गप्पा मारल्या. अरे मुंबईला जात असताना सुद्धा आमच्या नावाची चर्चा, मुंबईत येताना आमच्या नावाची चर्चा नाही. कुणी हा चंग बांधला होता. हा चंग बांधणाऱ्याचे सुद्धा उद्याच्या काळात दोस्तांनो हिशेब करायला लागणार आहे. जरा वासू गालात हसालाय तुम्ही. हसण्यासारखे नाही, मी नेहमी खरं बोलतोय. बरं वाटतं बोलत नाही. मला जे करायचं आहे ते करूनच दाखवतो दोस्तांनो. आज पूर्ण या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी खासदार राज शेट्टींचं आगमन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा एकच गती. राजू शेट्टी. उल्हासदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा. उल्हासदादा. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण कुठली ताकद न लावता जयसिंगपूरच्या ऑफिस मधनं या ठिकाणी शिरोळ तहसीलला आपण फॉर्म सबमिट करण्यासाठी आलो. उत्स्फूर्तपणानं लोकांनी या भूमिकेचं स्वागत केलं. नुसतं लोकांनी स्वागत केल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये दोस्तांनो कुजबूज चालू झाली. ही आता नवीन काय आलं. हे नवीन नाही, त्यांच्या माहितीकडे सांगतो. हे सगळं जुनच आहे. हा बिल्ला मधल्या काळामध्ये तात्विक मतभेदातनं बाजूला गेला होता. म्हणून काय कारखानदारांच्या दारात मुजरा घालायला उल्हास पाटील दोस्तांनो गेला नाही. आज आपण बघायला लागलोय 4 तारखेला माघारीचा दिवस होता. मी सचिन शिंदे, शुभांगी शिंदे, प्रमोद पाटील, आंदोलन अंकुशचे आमचे सहकारी मित्र धनाजी चुडमुंगे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. चांगलं पळणाऱ्या गाडीच्या आडवं दुसऱ्या गाड्या घातल्या नाहीत. राऊंडात काय असते माहिती आहे ना. त्यामुळे हा सगळा प्रवास दोस्तांनो व्यवस्थित सुरू आहे. 5 आणि 6 तारखेला खासदार साहेबांनी आम्ही एकत्रित दौरा केला. ज्या लोकांना भूमिका पटली नव्हती त्या लोकांची समजूत काढली. विषय समजावून सांगितला, वास्तव समजावून सांगितलं. तरी सुद्धा एक आमची लाडकी बहीण रुसली. डायरेक्ट कारखानदारांच्या वटात.
आता माझाही नाईलाज होता, शेवटी बहीण होती आणि भाऊ पण दिलदार. त्यामुळं असे काही प्रसंग आले. एक नगरसेवक पण आमचे गेले, अजून काही सहकारी नाराज आहेत पण कुठल्या स्टेजवर गेले नाही. दादा हाय, ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या बाजूला इकडे पण आहेत, नाकारता येणार नाही. मात्र आज तालुक्यातलं दोस्तांनो वास्तव समजावून घ्या. आजची पदयात्रा 5व्या दिवसाची आहे. निश्चितपणाने लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. ज्या पद्धतीने यापूर्वीच्या काळामध्ये स्वागत झालं होतं त्याच्यामध्ये वाढ झालेली. मान्य करतो मी 2 आणि 2 राजकारणात कधी 4 होत नाही, पण 2 आणि 2 0 बी होत नाही. हो, 2 आणि 2 3 होईल, 4 होईल, कदाचित 5 होईल. मात्र चळवळीला नख लावणाऱ्यांना निश्चितपणानं त्यांची जागा उद्याच्या काळात करणार. आम्ही मंडळी एका विशिष्ट हेतू आणि मित्र तर नातं मित्राचं असं आहे. आयुष्यातल्या किती खाजगी गोष्टी ज्या आपल्या बायकोला दोस्त नवरा सांगत नाही, त्या सगळ्या आयुष्यामधल्या घडामोडी मित्रांना त्या जरूर दोस्त सांगत असतो. कारण मैत्रीचं नातं तेवढं पवित्र आहे. ही मैत्री केवळ आणि केवळ शेतकऱ्यांसाठी घट्ट होणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने उद्याच्या काळामध्ये दोस्तांनो तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार. गावागावातला माणूस उत्स्फूर्तपणानं सांगायला लागलाय, दादा आज जरा आमच्या चेहऱ्यावरती हसू आलं. हा विश्वास सार्थ होण्याची जबाबदारी या महादेवी चौकात बोलायला लागलो दोस्तांनो. यानंतरच्या काळात आपल्या सर्वांची ही चळवळ मजबूत करण्यासाठी काही लोकांनी हौतात्म्य पत्करलंय, त्यांचा विसर पडता कामा नये. यावेळेला खऱ्या अर्थानं चळवळ खंबीरपणानं उभी राहिलेली आपल्याला दिसणार आहे. पलीकडच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजित मिंचेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवडणूक लढायला लागले. माझे सहकार्य आहे ते 2014 ते 19च्या कालावधीमध्ये सभागृहामध्ये आम्ही एकत्रित काम केलंय. आज रायशिवटीच्या माध्यमातून दुसऱ्या मतदारसंघामध्ये किमान 4 ते 5 आमदार निवडणूक लढवायला लागले. या विषयावर सविस्तरपणे खासदार साहेब बोलतील. मात्र या व्यासपीठावर बोलत असताना वंचित आघाडीच्या नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. या मतदारसंघातल्या तमाम दलित बांधवांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचा या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंब्याचं पत्र परवा दिवशी मिळालं. निश्चितपणे आपण सगळेजण त्यांच्या काळाच्या घटनामध्ये कौतुक करू. हा दैव दुर्लभ योग आहे. 2004 साली याच विधानसभा मतदारसंघातनं राजशिट्टी पहिल्यांदा आमदार झाले. बरोबर 10 वर्षानं 2014 साली पुन्हा उल्हास पाटील या मतदारसंघातनं आमदार झाला. पुन्हा 10 वर्षाचा काळ निघून गेला. आता पुन्हा उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमदार व्हायला निघाला. 2014 साली हा उल्हास पाटील आमदार झाला. पहिल्यांदा कन्यागतच्या निमित्तानं प्रचंड मोठा निधी आणला. साल होतं 2016. 2024 ला उल्हास पाटील आमदारकीची निवडणूक पुन्हा लढवायला लागलाय. पुन्हा कन्यागत महापुरवठा यायला लागलाय. साल आहे 2028. याच पंचवार्षिक मध्ये दत्त महाराजांचा प्रचंड मोठा आशीर्वाद दोस्तांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माझ्या पदरात पडणारा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे वेळ भरपूर झाला, साहेबांना अजून बोलायचं. मात्र या नंतरच्या काळात सुद्धा आपल्याला नुसतं राजकारणासाठी एकत्र येऊन हातात हात घालून चालवायचं नाही. सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती सुद्धा उद्याच्या काळात आपल्याला एका झेंड्याखाली लढवायला लागतील. माझी खासदार साहेबांना विनंती आहे, दुर्गामी परिणामाचा विचार करून या सगळ्याच गोष्टी साहेब ताकदीने लुटूया. कुठेही आपण मागे हटता कामा नये. कारण या सगळ्या समोर बसलेल्या लोकांचा ठाम विश्वास तुमच्या नेतृत्वावर आहे. असंच लोकांना या नंतरच्या काळात आपलं मार्गदर्शन मिळत राहून
चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश मिळावं असं सांगतो. ज्या ज्या ठिकाणी पदयात्रा झाल्या त्या ठिकाणी निश्चितपणानं लोकांनी अतिशय चांगलं प्रेम आणि पाठिंबा व्यक्त केलाय. उद्याच्या काळामध्ये अजून 2 जिल्हा परिषद मतदारसंघ राहिले, दत्तवाड मतदारसंघ आणि दानोळी मतदारसंघ. त्यानंतरच्या काळामध्ये 3 शहरांमध्ये आपल्याला जाहीर प्रचार सभा घ्यायच्या आहेत. कुरुंदवाड असेल 21-22 हजार मतदान आहे, शिरोळ असेल 24-24.5 मतदान आहे आणि पलीकडे जयसिंगपूरमध्ये जवळजवळ 52,000च्या आसपास मतदान आहे. जयसिंगपूर हे व्यापारी शहर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक वडिलांच्या नावानं जयसिंग महाराजांच्या नावानं ते शहर वसवलंय माहिती आहे आपल्याला. त्यामुळे तिथं असणारे लोक हे सगळे तुमचे आमचे नातेवाईक लोक आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला भेटून फोनद्वारे समक्ष भेटून विनंती करायला लागणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून यावेळेला संघटनेच्या पत्रामध्ये भरघोस अशा पद्धतीचं मताचं दान टाका आणि निश्चितपणानं उद्याच्या 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला गुलालानं न्हावून जाण्यासाठी आपण दोस्तांनो तयार राहावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.